बीएसएनएलकडे कोणत्याही प्रकारचा निधी नसताना खासदार विनायक राऊत मोबाईलच्या टॉवरची भूमिपूजन करून जनतेची दिशाभूल करतायत। या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीनं मालवण पोलीस ठाण्यात तक्रार देऊन खासदारांवर 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यात बीएसएनएल अधिकाऱ्यांची भेट घेतली असता खासदार विनायक राऊत भूमिपूजन करत असलेल्या टॉवरसाठी निधीच उपलब्ध नसल्याचं उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं होतं। या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सावंतवाडी इथं पत्रकारांशी बोलताना खासदार विनायक राऊत मतदारांशी खोटं बोलत असल्याबाबत त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा असं म्हटलं होतं। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मालवणमधल्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। यावेळी स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, सुदेश आचरेकर, कृष्णनाथ तांडेल, बाबा परब, उपसभापती अशोक बागवे, महेश जावकर, राजू परोळेकर, यतीन खोत, दीपक पाटकर, सौ ममता वराडकर, स्नेहा केरकर, चारुशीला आचरेकर, युवक तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष अभय कदम, राजू बिडिये यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मंदार केणी यांनी बीएसएनएलच्या टॉवरला अलीकडे रेंज येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। जनतेला किंवा शहरी भागातल्या जनतेला काही होत नाही आणि जी होती पूर्वीची बीएसएनएलची परिस्थिती त्यापेक्षाही बिकट परिस्थिती म्हणजे लोकांचे हाल होण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी। आज लोकांनी त्या ठिकाणी बीएसएनएलचा टॉवर झाला तरी आमदारांकडे ते मागणी करतात की आम्हाला जिओचा टॉवर द्या। म्हणजे अशा प्रकारची फसवणूक या जनतेची या विनायक राऊतांनी केलेली आहे आणि त्यामुळे या विनायक राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल व्हावा अशी आमच्या स्वाभिमान पक्षाची भूमिका आहे। आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला मालवण पोलीस स्टेशनला तुम्ही त्याचा तपास करून खरोखरच रेंज येते की नाही, तुमचा मोबाईल बीएसएनएलचा त्या ठिकाणी नेऊन टॉवरच्या खाली तरी रेंज येते की नाही हे बघूनच त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या स्वाभिमान पक्षाची आहे। यावेळी अशोक सावंत यांनी बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांची कैफियत मांडली। कर्मचाऱ्यांची कुटुंब स्वतःची मंगळसूत्र विकून उदरनिर्वाह करत असून बीएसएनएलकडे गाडीत डिझेल भरायला पैसा नसल्याचं सांगून अशा परिस्थितीत खासदार विनायक राऊत यांच्याकडून जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला। आज त्या कामगारांच्या घरात रेशन नाही, रेशन आपली स्वतःची मंगळसूत्र विकतायत आपल्या बायकांची आणि मंगळसूत्र विकून आज संसार चालवतायत। काल आम्ही सावंतवाडीला जेव्हा जीएमला जेव्हा भेटायला गेलो त्यांनी संबंधित सांगला 1ही रुपया आपल्याकडे नाही, आज फंड येणार नाही। टॉवर उभे करतायत 3-3 वर्ष झाली, कुठे खड्डा मारून ठेवतायत, दुसरं टॉवर उभा करतायत, तिथे पुढची कामं होत नाहीत। हे जे अधिकारी वर्ग फिरतायत कुठले जे कर्मचारी त्यांचे परमनंट कर्मचारी फिरतायत त्यांना आजच्या क्षणाला डिझेलला पैसा नाही, वरून जिल्ह्या महाराष्ट्र शासनाकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून 1ही रुपया आता या ठिकाणी येत नाही। म्हणून गेले 8 महिने कुठचाही फंड येत नाही आणि विनायक राऊत हे दिशाभूल करतायत कारण की आता जिथे टॉवर उभे करतायत ना तिथे लोकांना सुविधा मिळणार आहेत म्हणून ही खोटी आश्वासनं देतात। त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा यासाठी आम्ही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आपल्याला निवेदन द्यायला हवं। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलची यंत्रणा पूर्णतः ठप्प असून कुठलाही मोबाईल चालत नाही। गेली 4 वर्ष हा प्रश्न असून 70% कामगार कपात केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचं सुदेश आचरेकर म्हणाले। आमची भावना अशी स्पष्ट आहे की बीएसएनएल यंत्रणा ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आज सर्वत्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण जिल्हा आज बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे बिघडलेली आहे। कुठलेही मोबाईल त्या ठिकाणी चालत नाही आहे। असं एक नव्हे तर सुमारे 4 वर्ष आम्ही हा प्रश्न सातत्याने मांडत आलेलो आहोत। आमच्याकडे अशोक सावंत हे सातत्याने ह्या विषयावर बीएसएनएलवर मोर्चासुद्धा घेऊन गेलेले आहेत, अनेक वेळा निदर्शनास आणलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, वृत्तपत्र या माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवलेले आहे। त्यामुळे एकंदरीत खासदार विनायक राऊत यांनी ज्या ज्या ठिकाणी टॉवर उभे केलेले आहे ते फक्त देखावा आहे, तर ॲक्च्युअली त्या ठिकाणी रेंज नाही आहे, मोबाईल चालत नाही आहे, अशी दुरावस्था झालेली आहे आणि कामगारही कपात केलेले आहे। आता मगाशी अशोक सावंत म्हणाले की 70% कामगार कपात केलेली आहे आणि 70% कामगार कपात झालेली असताना बीएसएनएल यंत्रणा कशी चालू राहील? गेल्या आठवड्यात तर सुमारे जवळजवळ 4 ते 5 दिवस सातत्याने सकाळी 9 वाजले की 9 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे डप्प, गेल्या आठवड्यात पूर्णपणे डप्प होती आणि आताही थोडीफार सुरू केलेली आहे। हा काय चाललेलं आहे, कोणासाठी चाललेलं आहे? की खाजगीकरण करण्यासाठी चाललेलं आहे की कोणाच्या कंपन्यांच्या घशात घालण्यासाठी चाललेलं आहे? ही यंत्रणा एक जर यंत्रणा बीएसएनएलची जर सरकारला चालवायला येत नसेल तर हे सरकार काय चालवणार आहे? राजीनामा द्यावा,
आणि म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आमची व्यथा मांडण्यासाठी की लोकांची फसवणूक विनायक राऊत करताय आणि या विनायक राऊतने फसवणूक केलेली असल्यामुळे त्यांचा 420चा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा यासाठी मालवण तालुका आम्ही या ठिकाणी स्वाभिमान पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. विनायक राऊत यांच्या मार्फत होत असलेल्या BSNL टॉवरच्या भूमिपूजनाविरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं आक्रमक भूमिका घेत थेट पोलिसात तक्रार दाखल केल्यानं येत्या काळात हा वाद अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण.